एजू मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्व व्ह्युअर्स पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत. थंबनेलनुसार तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की समग्र प्रगती पत्रक ज्याचे आताच मागच्या काही काळापूर्वी ट्रेनिंग सुद्धा संपूर्ण राज्यभरामध्ये देण्यात आलेले असून शिक्षकांना ह्याबाबतची पुढची जी अपडेट आहे ती आता देण्यात येत आहे. ती म्हणजे समग्र प्रगती पत्रक म्हणजेच हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड यंदाच्या वर्षीपासून लागू करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली असून हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत असून यंदा आमूलाग्र बदल हा आपल्याला मूल्यमापन प्रक्रियेमध्ये करायचा आहे आणि तो नक्कीच सर्व शिक्षक मित्र आणि त्याचप्रमाणे पालकांचा देखील यामध्ये सहभाग असणार आहे. त्यामुळे हे एक क्रांतिकारी पाऊल ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ठरत आहे. नेमकी बातमी काय आहे, समग्र प्रगती पत्रकामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमधून जाणून घ्यायच्या आहे. त्याचप्रमाणे समग्र प्रगती पत्रकामध्ये कोणाकोणाचा समावेश असणार आहे या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओ अंती आपल्या लक्षात येतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. महत्त्वाच्या एज्युकेशनल अपडेट आपल्या चॅनलवर नियमित प्रकाशित होत असतात. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये 2025 पासून समग्र प्रगती पत्रक म्हणजेच हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड संकल्पना राबवण्यात येत आहे. मुलांच्या शैक्षणिक मूल्यांकनासह त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करणारा हा उपक्रम आहे. त्यात क्रीडा, कला, अनुभवाधारित शिक्षण आणि समुदाय सहभाग यांचा समावेश आहे. मुले स्वतः त्याचप्रमाणे त्यांचे मित्र आणि पालकही या मूल्यमापनात सहभागी होणार आहेत. समग्र प्रगती पत्रकाद्वारे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मूल्यांकन बहुआयामी दृष्टिकोनातून करता येते. त्याचप्रमाणे नेमकं या प्रगती पत्रकात काय ते बघूया. पारंपरिक चाचण्या किंवा गुणांपुरती मर्यादा न ठेवता त्यांच्या संख्यात्मक, भावनिक, सामाजिक व विविध प्रकारच्या कौशल्यांची आणि शारीरिक बाबींची ही नोंद घेतली जाणार असून उदाहरणार्थ आपण एक बघूया. एखाद्या विद्यार्थ्याला चांगला भवरा फिरवता येणे, दांडपत्ता फिरवता येणे, गायन, अभिनय अशा सर्व गोष्टींचा म्हणजेच मल्टिपल इंटेलिजन्सचा त्यालाच आपण बहुआयामी बुद्धिमत्ता म्हणून यात स्थान मिळणार आहे. खेळण्यामध्ये मुलांचा मेंदू सतत सक्रिय राहतो, त्याची जिज्ञासा देखील वाढते. या गोष्टींचा देखील यामध्ये समावेश होणार आहे. सर्जनशीलता, नेतृत्व गुणांचे प्रशिक्षण देखील यामध्ये होणार आहे. कला शिक्षण जसे की चित्र, नाट्य, संगीत, नृत्य व दृश्यकला हे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि कल्पकतेचा विकास घडवतात. त्यामुळे क्रीडा शिक्षणामुळे शरीर सौष्ठव, शिस्त, गटातील समन्वय आणि नेतृत्व गुण यांचेही प्रशिक्षण मिळते. अनुभवाधारित शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळते. प्रकल्प, प्रयोग, स्थानिक संदर्भात शिकवले जाणारे विषय विद्यार्थ्यांना वास्तवाशी जोडतात. ते समस्यांचे विश्लेषण, संकल्पनाचे मूर्त रूप आणि ज्ञानाचं उपयोजन करायला शिकवतात. त्यामुळे ह्या सर्व बाबींचा येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून समग्र प्रगती पत्रकामध्ये समावेश होणार असून आधी जे आपल्याला प्रगती पत्रक एका पानाचं मिळायचं आता त्यामध्ये बरेचसे पानं जॉईन होणार असून त्यामध्ये बऱ्याच घटकांचा यामध्ये समावेश असणार आहे. समग्र प्रगती पत्रकाचा एक अनोखा पैलू म्हणजे समुदाय आधारित शिक्षण म्हणजेच पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक समाज यांच्यातील संवाद, सहभाग आणि सहकार्य यामुळे सामाजिक समज विकसित होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध पार्श्वभूमीतील लोकांशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण मिळते. असा शुद्ध हेतू या समग्र प्रगती पत्रकाचा असून यामध्ये आता होणारे बदल आपल्या सर्वांना स्वीकारणे गरजेचे आहे. आपल्याला या समग्र प्रगती पत्रकाबद्दल काय वाटते हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आपल्या प्लेलिस्टमध्ये खूप सारे असे व्हिडिओ आहेत जे तुमच्या मुलांसाठी, तुम्ही पालक असाल तर पालकांसाठी, त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे चॅनलच्या प्लेलिस्टला आताच व्हिजिट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.